दिलेली माहिती आहे त्यांच्या वस्तीवर आम्ही गेलो होतो. त्यांची शेती आहे. ते शेती अशी करतात की टॉप व्ह्यूला बघितलं तर तिथं तुम्हाला मोर दिसेल, कधी हत्ती दिसेल, कधी गणपती दिसेल. अशी म्हणजे जर्मनीमध्ये अशी करत होते ना, जपानमध्ये अशी शेती करतात. अशा पद्धतीचं ते सगळं त्यांच्याकडे तंत्रज्ञान आहे. आणि फार दुर्मिळ झाडं त्यांनी म्हणजे जीव राहत नाही म्हणून एक एक झाड कुठून कुठून शोधून आणलं त्यांच्या घरी ठेवलंय त्यांनी. ती जरी आपण देवराई आपण गावस्कर स्टँड कसा असतो तसं इंग्रजाईकर स्टँड एक देवराई करायचा प्लॅन आहे माझ्या आयुष्यात, की यांनी जेवढी जेवढी झाडं आणली ती महाराज पुढच्या पिढ्यांसाठी असं कुठेतरी बघायला मिळावी की ही ती आहेत बाबा, ही नाही कुठे मिळणार. तर त्याची रोपं तुम्ही आता बनवायची जबाबदारी घेतली तर ते फार होईल. कृषी प्रदर्शनामध्ये मला हे वाटलं नव्हतं. कृषी प्रदर्शन म्हणजे बागायतदारांच्या गाड्या, बागायतदार सोन्याच्या चेनी, बागायतदारांच्या 4 गाड्या, माझं साहेब म्हणाले माणसं ठेवलेली कावाला काय साहेब म्हणजे आकाशात पडलाय काहीतरी आपलं साहेब आला जेव्हा तेव्हा त्यामुळे आपण काय कळायला घाबरायचं काय कारण नाही. श्वास काय साहेब देतो का? अन्न साहेब देतो, सावली देतो. कुठला साहेब जन्माला आलाय जो अजून सावली देतो, जरासा ऑक्सिजन देतो? मग ते काय चिंताने येऊन सांगतोय तू पण रात्री झाडाला श्वास घेतो. झाडाला फक्त महत्व द्यायचं कारण झाड श्वास देतो आहे की नाही. बाकी सगळे धन्यवाद कार्यक्रम. तर तुम्ही सगळ्यांना ठरवलं की बाबा आता जन्मापासून आपण श्वास घेतोय, अन्न खातोय, झाडापासून मिळतो. तर आपल्या वयात कितीतरी झाडं लावायला काय हरकत नाही का? म्हणजे मरेपर्यंत आपल्याला जर झाड सांभाळतो आईनंतर तर झाडच सांभाळलं पाहिजे ना आपण. त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना असले तर फळा फुलांची झाडं, पशुपक्ष्यांना उपयोगाला येणारी झाडं आपल्या बांधावरती, शेतावरती, दुसऱ्याच्या, तुमच्या, माझ्या काय फरक पडतो? झाड म्हणतोय मी ह्या मार्गाचा आहे, माझं फळ घेऊ नका तुम्ही. झाड म्हणतो होती माझ्या मुलाने सांगतो माझी 40 एकरची बाग, आता 40 एकरचे आंबे खाणार आहेस का? काहीतरी डोक्यात 40 एकरमध्ये 500 किलो सोनं आलं तर एक दोन चिपा खाणार आहेस का? दररोज 2 सोन्याच्या चिपा खाणार आहेस का? भात नाही मिळालं तर सोनं उपशीच आहे, त्याला काय अर्थ आहे? तर हे सगळं हाय काय ना वाढवायचं आणि पैसे खूप वाढवायचे घ्यायच्या मागे लागतो. खरं तर आपली आजी बाई सांगायचं ते सगळं चांगलं होतं ना. ओवा असेल, आला असेल, हे लसूण असेल, व्हेजिटेबल, हे सगळे औषधच होते ना. तर त्याचाच आपण जास्तीत जास्त अभ्यास करायला पाहिजे. मला वाटतं आई वडील हे सगळ्यात जास्त आपले खरे गुरु असतात, विद्यापीठ असतात. आणि बाकी मग लईच बोलणं नको नको म्हणून लईच बोलतो का मी? तर कागद मी काय बोलू, मला काय बोलायचं, तुम्हाला काय वाटतं माझं काय बोलावं? मी एवढं सांगायचं मला की श्रीमंत लोक म्हणजे लय शाळे लोक, लय मोठे लोक असं मानू नका. श्रीमंतीची व्याख्या म्हणजे पैसे जास्त हे मानू नका. मला त्यामुळे भीतीच वाटत नाही. लय आला ना श्रीमंत तो चवली बिणी घालून अशा गाड्या बिड्या करायला लागल्या असं वाटतं हे काही गेला काय अक्कल असं कसं काय असं असतं माणूस. मला काय माणूस म्हणतो तो माणूस म्हणजे माणसाला म्हणजे माझ्याबरोबर असला मेकअप मन, माझ्याबरोबर असलेला बॉय चांगलं करता आलं तर करायचं ध्यानात ठेवायचं. संत लोक खूप चांगले गेले आपले शिवाजी महाराज, ज्ञानेश्वर, तुकाराम, हे जी काही लोक वागली तर मला वाटतं की ती खरं वागणं आहे त्यांचं. चांगले विचार ठेवायला पाहिजे. अजून काय? धन्यवाद.